मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्नाक्षराच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुमच्या आमच्या मनामध्ये, सर्वांच्या मनामध्ये एक आस्थेची, आपुलकीची जाणीव निर्माण करणारा शब्द म्हणजे प्रेम. प्रेमाची एक एक वेगळीच अनुभूती असते, एक हळवा वाटणारा शब्द. मात्र हा शब्द जो काही निर्माण होत असेल तर तो एकतर रक्तातून होतो, रक्ताच्या नात्यातून होतो, विचाराच्या नात्यातून होतो किंवा परस्पर भिन्न लिंगी आकर्षणातून या प्रेमाची निर्मिती होत असते. हे यामागचं तथ्य किंवा सत्य असू शकतं. खरं तर प्रेम म्हणजे दोन जीवाचं, दोन मनाचं मिलन असंही आपण त्याला म्हणतो. मग प्रेमाचे वेगवेगळे संदर्भ देता येईल, वेगवेगळे प्रकार सांगता येतील. आईचं मुलाचं प्रेम, भावाचं बहिणीचं प्रेम आणि मुला मुलीचं किंवा भिन्नलिंगी आकर्षणातून निर्माण झालेलं शारीरिक प्रेम. आता प्रेम नेमकं कशाला म्हणायचं हे ज्याचं त्याला ठरवता आलं पाहिजे. विवाह हा एक संस्कार आहे हे सांगत असताना विवाहाच्या निमित्तानं जी काही आपली परस्पर सहजीवनाची जी काही हजारो वर्षाची परंपरा आहे तर त्या परंपरेला अनुसरून एक विवाहाचं बंधन किंवा विवाहाचा घाट घातला जातो आणि त्यातून मग दोन मन ही एकत्र येत असतात. त्यांच्यामध्ये मग दोन मन, दोन शरीर, दोन कुटुंब ही पिढ्यानपिढ्यासाठी एकमेकांची होत असतात, एकत्र येत असतात. त्या निमित्तानं दोन गावांचेही सोयीसंबंध त्यातून जोडले जातात आणि हा एकत्रीकरणाचा हा जो घाट घातला जातो तो लग्नाच्या विवाहाच्या माध्यमातून. मात्र याच्यामध्ये काही वर्षांपूर्वी हुंडा या पद्धतीचा शिरकाव झाला, नंतर विवाह संस्थेचा बाजार भरला, नंतर काही मध्यस्थांची दलालीची प्रथा सुरू झाली, टक्केवारीचा खर्च सुरू झाला आणि या सगळ्यांमध्ये लग्नामध्ये एक विधी असतो होम हवनाचा. मात्र त्याच्यामध्ये अशा काही अनावश्यक प्रथा आपण आणलेल्या आहेत की आपण या माध्यमातून आपल्याकडे असलेला जमापुंजीचा किंवा बँक बॅलन्सचा हवन त्याच्यामध्ये करत असतो. त्याच्यामध्ये त्या बँक बॅलन्स आपण स्वाहा करत असतो आणि हल्ली लग्नाच्या नावाखाली सुरू असलेला बाजार पाहिला की असं खरंच वाटतं की प्रेम करणारे खरंच हुशार आहेत. एकतर त्यांना वधूवर संस्थांना फी द्यावी लागत नाही, हुंड्याचा विषयच निघत नाही आणि लग्नाचा खर्चही त्यांच्या हातात नाही. पण जिथे ठरवून लग्न होतं तिथे मात्र प्रेमापेक्षा पैशाचं महत्व जास्त असतं, पैशाचा हव्यास जास्त असतो आणि मग त्या खर्चाचा बोजा सावरण्यासाठी कितीतरी वर्ष आपल्याला घालावी लागतात. ही वस्तुस्थिती आहे. आणि मग खरंच असं म्हणतात की मुलं मुली वयात आली की मग एकमेकांच्या प्रेमात पडतात, पळून जाऊन कुठेतरी मग स्वतःचा घरोबा बसवतात किंवा ती वयात आलेली सज्ञान असतील तर स्वतःची लग्नही ती करतात. आणि सरकारनेही आता याला प्रोत्साहन म्हणून सेफ हाऊस ही योजना आणलेली आहे. मग याच्यामध्ये सरकार आता पुन्हा एक उत्तरदायित्व स्वीकारत आहे की तुम्ही आंतरजातीय जर असाल, आंतरधर्मीय असाल, वेगवेगळ्या धर्माची वेगवेगळ्या जातीचे असाल आणि पळून जाऊन जर लग्न करत असाल तर तुमच्यासाठी सेफ हाऊस म्हणजे वर्षभर तुम्हाला, एक महिना ते एक वर्षभर पोलीस संरक्षणामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ठेवलं जाईल, असा हा एक फतवा आहे. विवाह संस्थेच्या माध्यमातून नुसतं नवरा नवरीचं प्रदर्शन त्यातून मांडलं जातं. मग अनेक चुकीच्या प्रथा आहेत, अनेक चुकीचे पायंडे आहेत. त्याच्यावर आपण नंतर कधीतरी बोलू. आणि सध्या तुम्हाला या विवाह संस्थेच्या बाजारीकरणाबद्दल नेमकं काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय जिजाऊ.